जे उद्योजक आहेत किंवा सामान्य ही जे लोक आहेत जे की कॉर्पोरेट सेक्टरमध्ये काम करत आहेत ते सगळ्यात जास्त घाबरतात कोणत्या गोष्टीला जी की केव्हाही त्यांच्यासोबत होऊ शकते ती म्हणजे इन्कम टॅक्सची नोटीस येते. इन्कम टॅक्सची नोटीस नक्की केव्हा येते आणि काय येते आणि सामान्य छोट्या मोठ्या गोष्टीला पण इन्कम टॅक्सची नोटीस येते ती नक्की काय आहे? तर आता इन्कम टॅक्सची नोटीस येते म्हणजे एकतर इन्कम टॅक्सची नोटीस येते म्हणजे लगेचच आपल्याला पैसेच भरायला लागले असं नाही. तर कधी कधी गव्हर्नमेंट आपल्याकडून थोडीशी एक्स्ट्रा माहिती पण मागू शकतो. ओके. समजा आपण एखादं ट्रान्झॅक्शन केलं, हाय व्हॅल्यू ट्रान्झॅक्शन, तरी पण गव्हर्नमेंटला थोडंसं हे येतो की आपण रिस्क वाटतं की नेमकं हे काय आहे. गव्हर्नमेंटला वाटतं की हे टॅक्सची चोरी वगैरे तर करत नाही. कधी कधी आपला AIS म्हणजे ॲन्युअल इन्फॉर्मेशन स्टेटमेंट ह्याच्यामध्ये प्रत्येक आपण जे वर्षामध्ये जे काय ट्रान्झॅक्शन केलं आपल्या पॅन कार्डवर ते तिथं शो होत असतं. मग जर मला समजा 12 लाख रुपये सॅलरी आणि मी जर फायनल जे माझा ITR भरतो त्याच्यामध्ये जर मी सॅलरी माझी 6 लाख रुपये दाखवतो आहे आणि डिडक्शन दाखवतो आहे की मला एवढे डिडक्शन आहेत, 6 लाख रुपये माझे डिडक्शन आहेत किंवा एक्झम्पशन आहे, तर मग ते गव्हर्नमेंट त्याच्यावरती रिप्लाय मागते की हे तुम्ही जे डिडक्शन टाकलं ते ॲक्च्युअलमध्ये खरं आहेत का किंवा त्याचा तुम्ही सपोर्टिंग डॉक्युमेंट आहे का. त्यावेळेस ती इन्कम टॅक्सची नोटीस काढते. किंवा मी एखादा जागेचा व्यवहार केला अदर दॅन ॲग्रिकल्चर लँड, तर मग जर समजा ती व्हॅल्यू 50 लाखाच्या वरती असेल तर गव्हर्नमेंटचा सेक्शन 194 IA ऑफ इन्कम टॅक्स ॲक्ट त्याच्यानुसार आपल्याला 1% TDS कट करावं लागतो. हे बायरने करायचं असतं. ज्यावेळेस एखादा बायर आपण सेलरला पैसे देतो त्यावेळेस त्यांनी 1% कट करायचे आणि राहिलेली जी उर्वरित रक्कम आहे ते त्या सेलरला द्यायची. मग जर रक्कम आपण 30 दिवसामध्ये गव्हर्नमेंटला पे नाही केली तर गव्हर्नमेंट नोटीस काढते. किंवा आपण एखादा हाय व्हॅल्यू ट्रान्झॅक्शन केलं, एखाद्या बँकेमध्ये जास्त कॅश डिपॉझिट केले तरी पण बँक त्याचा रिप्लाय मागते तुम्ही कशाबद्दल एवढे कॅश डिपॉझिट केले. तर इन्कम टॅक्सची नोटीस येते की कधी कधी आपण एखादा एक्झम्पशन बसत नाही पण ते एक्झम्पशन आपण क्लेम करतो आहे किंवा डिडक्शन बसत नाही क्लेम करतो आहे, इन्कम कमी दाखवतो आहे, तर इन्कम टॅक्सची नोटीस येऊ शकते. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला भेट द्या.